हॅलो, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय जय रघुवीर समर्थ. आज आहे स्वामींचा प्रकट दिन. त्यामुळेच मी आज थोडासा खास बेत केलेला, ते म्हणजे पालक पनीर केलेलं. त्याच्यानंतर चपाती, भात, आपलं नॉर्मल जेवढं जेवण आपण करतो. तर तसं मी सगळ्यात अगोदर छान असं पालक पनीर बनवून घेतला. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं जर तुम्ही पालक पनीर बनवला तर अगदी मस्त लागतो. रेस्टॉरंट स्टाईल बनतो तो. एकदम छान थिक अशी ग्रेव्ही बनते आणि वरतून मस्तपैकी आपली दुधाची जी फ्रेश क्रीम असते, जी आपण घरामध्ये साठवून ठेवतो तूप बनवण्यासाठी, ती जर तुम्ही घातली तर अगदी मस्त लागतो पालक पनीर. त्यासोबतच मी मस्तपैकी छान ताट वाढून घेतलं, नैवेद्य दाखवला, देवपूजा केली, रांगोळी काढली आणि सुका शेवग्याची भाजी पण मी इथे शेअर केलेली आहे. बघू शकता तुम्ही. शेवगा मी अगोदर छान मीठ आणि हळदीमध्ये वाफवून घेतला आणि फक्त जिरे, मोहरी आणि सुके मसाले ह्यांची मी छान अशी त्याला फोडणी दिली. खूप छान लागतो असा पण शेवगा तुम्ही करा. आणि मागे पण मी एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं, शेवगा खूप खायला आयुर्वेदिक असतो, आपल्या बॉडीसाठी छान असतो. त्यामुळे आठवड्यातनं 2दा तरी माझ्या घरी शेवग्याची भाजी ही बनतेच. चला तर मग असेच हेल्दी रेसिपीज जर तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ.